तर काय तो सुंदर वातावरण आहे सकाळ 5:30 वाजता. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप टायमाने मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे. आता आपण चालू आहे बदलापूरच्या हिडन स्पॉटवर. खूप सुंदर बारवे डॅम. तिकडे तो स्पॉटवर कसं आणि कुठून जायचं ते मी सांगेल तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय सकाळचे 5:30 वाजले. आता मी पिक करत आलो मित्राला आणि थोडं पाऊस पण येतोय. ओ भाई पियुष, बरा झोपला नव्हता तू. गाईज पियुष आलाय. आता आम्ही जातो बारवे डॅम. नवीन फोनने आपला भाऊ आज मस्त ब्लॉग करतोय, मला आवडलाच मनापासून. आणि भाऊ लगेचच नवीन एक लवकरात लवकर सिरीज काढतोय जी खूप टॉपला चालणार आहे. आणि ती डायरेक्ट करणार आहे पियुष भाई. नाही तर सगळं मिक्स मिलावट आहे माझ्या. आणि आपला ब्लॉग आता कंटिन्यू येणार आहे. चलो गाईज. सकाळी सकाळी एवढं भारी वाटते. बारिश. तलवार लेके आ, हजार लेके आ जा, कटार लेके आ, तलवार लेके आ, हजार लेके आ जा. तर काय तो सुंदर वातावरण आहे सकाळ 5:30 वाजता. खूप खतरनाक पावसाचा क्लायमेट आहे. काय बघा क्लायमेट बघा एक नंबर. आणि बघा भाऊ ते पाऊस पडलाय. भावा पाऊस पडलाय. काहीच बदलापूर मध्ये पावसाची सुरुवात झाली आहे. तर गाईज आता आलोय आम्ही गावात. तर तिथले रस्ते गल्ल्या तर बघा इथून काय मार्ग आहे आपल्याला बारवे डॅमच्या साईडला जायला, कारण की ते मेन रोडवरती कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर त्यासाठी तुम्हाला एकदम बदलापूर गावातून यावं लागेल सरळ हायवे पकडून. आणि त्या हायवेच्या मार्गाने तुम्हाला या गावाच्या कडेला येऊन गावामध्ये मार्गात स्पर्श करून स्वागत होऊन तुम्हाला परत मुळगावच्या रस्त्याला लागायचं. आणि त्या मुळगावच्या रस्त्यानंतर इथं बघा आता एक गोळा निघा बघा, हा राईट मारायचा तुम्हाला, राईट. काहीच कधी आम्ही जरा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण तुम्हाला दाखवत जाऊ. यही है जिंदगी, यही है मुश्किल, यही रोशनी. तर काहीच आता आम्ही मुळगाव सोडले जस्ट आणि समोरचा पहिलाच लेफ्ट आपण घेऊ. ते गाईज आता आलो आम्ही सागवजा नदीवर आणि इथे बघतोय तर भाई थोडा पाऊस येतोय. तर आपण जाऊ बारवे डॅमला पुढे आणि तुम्हाला हिडन स्पॉट दाखवू. तर
शेवटपर्यंत बघा. काही रोजची नजरे तुलीच माझ्या सांगते तुला मी सारी समजेल का तुला काही पाहते जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे. तर काहीच आता निघू इथून आणि तुम्हाला दाखवू बारवेडे आमच्या हिडन स्पॉट. चलो लेट्स गो. काहीच रस्ते बघ किती भिजलेत. असं वाटतं इथे एवढा पाऊस पडलाय ना खूपच, पण एक नंबर वाटतंय. गाईस बघा इथनं जर तुम्ही असं बारवेड डॅमच्या लेफ्ट मारा ना पूर्ण वरचा रोड जिथं ते बॅनर असतो वरती आहे हे इथनं बहुतेक कुठला गाव आहे रे पुढे जाऊन एकदम पुढे जाऊन बहुतेक मुरबाड आहे ना मुरबाड हा मुरबाड. तर मग हा मुरबाडचा रोड आहे आणि इथं बघा हा एक स्पॉट आहे. जर तुम्हाला मुंबईकरांना तुम्हाला माहित नसेल ते लांबून लांबून येतात पनवेल साईड मुंबई साईड तर इथं गाड्या वगैरे पार्क करायच्या नॉर्मली. इथं पण तुम्ही बहुतेक पार्क करू शकता जर इथं पार्क केलेला असाल तर मग इकडून सरळ सरळ जायचं एकदम खाली आणि तिकडं मग बारवेड डॅमचा एक स्पॉट आहे. आता मान्सूनमध्ये तर ते बहुतेक बंदच होईल म्हणजे इकडनं आपण जाऊ शकतो बट पूर्ण पाण्याचा लेवल वाढेल म्हणून मग तुम्ही आपण जाऊ शकत नाही बहुतेक. गाईज आतमध्ये जायचा रस्ता हा आहे बट कोणीतरी तो बंद करून ठेवलाय. तर त्याला समजून ठेवा. गाड्या तिथं लागलेत वाटते सगळे आता उडी मारून जातात. तर तुम्हाला दाखवतो कसं यायचं. बघा आता बुलेटचा स्टंट बघा बुलेटचा स्टंट बघा बघा बुलेटचा स्टंट कॅन्सल बुलेटचा स्टंट कॅन्सल. अरे बघ इथलं आहे इथून इथून ये, इथून ये. इथून इथून तर काय आपण इथून हा तर आपण इथून उडी मारून चाललोय गाईज. ये पियुष इथून. भाई की वीडियो के लिए क्या क्या करना पड़ता है. हाँ मैं ऐसा म्हणणार गाइस मेरे को भाई ने बताया ही नोज एक स्पॉट ही नोज स्पॉट तो आजा आजा आपको ओके ब्रो. हाँ असं म्हणतो. भावाच्या व्हिडिओ साठी काय काय करावं लागतं. संडे ना आज गर्दीच असणार. बहुत बताया मेरे को क्योंकि मानसून आ रहा है तो ये भाई अभी मेरे को यहाँ से लेके जाने वाले हैं स्पॉट पे इधर. असं वाटतं काय खूप पाऊस पडलाय का. गाइस हल्की हल्की बारिश हो रही है यहाँ पर. हल्की हल्की बारिश हमारे बदलापुर में स्टार्ट हो चुकी है और मुंबई साइड भी जल्दी से आने वाले हैं मतलब तो गाइस मुंबई साइड भी जल्द से बारिश गिरने वाली है. और तो बारिश पीयूष को बोलिए कॉल करके मैं आने वाली हूँ मुंबई में. तो गाइस एक लेफ्ट साइड से जो रास्ता आ रहा है और एक राइट साइड से यहाँ से भी आता है और लेफ्ट साइड से दूसरा स्पॉट आता है तो अपन लेफ्ट साइड से जाएंगे. भाई यहाँ से इथून जायचं भाई आपल्याला. तर मध्येच मी हिंदी का बोलायला लागलो ते मला पण नाही माहित. कारण की मी बोलवतो हिंदी. तर आपण इकडनं या वाटेने जाणार आता. तर या ते एवढूसा रस्ता आहे गाईस. या रस्त्याने आपण चाललोय. आणि पावसाळ्यामध्ये बहुतेक रस्ता पाणी लक्षात पण ठेवा. पडतं. पावसात तर रस्ता दिसणार पण नाही. मग त्यासाठी आम्ही रस्ता मी ठरवून काढणार
यायचं असेल तर आम्ही करून काढतो. याचा असेल तर मेसेज करा, हा, आम्ही करून काढतो. तुमच्यासाठी आम्ही रस्ता शोधू आणि तुम्हाला घेऊनच जाऊ. आणि बाहेरचं बोर्ड लावतो 50 रुपये ट्रिप. फक्त 2 जणांना मेसेज करायचं तुम्हाला, ट्रॅव्हलर पियुष आणि हर्षद आयरे. प्रत्येकाला आम्ही दर टायमाला सोबत देऊ आणि फक्त एक्स्ट्रा 50 रुपये घेऊ. दाखवायचा view. तर गाईज इथून तुम्हाला बारवे डॅमचं पाणी दिसत असेल, एवढं सही दिसतं ना इथून, तर तिथे जाऊन किती सही दिसत असेल दिसणार ते आता तुम्ही बघा. काय साईज रे पाणी रे. चलो गाईज. क्या आपने पेड़ देखा? चल चल चल. तर गाईज इथं खूप टाइम आलो आम्ही, फोटोज काढलेत, स्टोरेज टाकलेत, पोस्ट केलेत. लोक बोलतात की भाई हाय कुठे, तर हे बदलापूरमध्ये बारवी डॅममध्ये हा स्पॉट आहे. तर या ब्लॉगमध्ये म्हणून मी ब्लॉग शूट करतो, तर तुम्हाला समजेल की कसं कुठून जायचं. खूप सही आहे गाईज. श्वासात थर थर सरीवरी सरमन हे आतुर झाले. हो झिम्मड पाऊस तू नको जाऊस झुकार ओठ हे बोले. श्वासात थर थर सरीवरी सरमन हे आतुर झाले. ये ना जरा तू ये ना जरा. तर गाईज फायनली या लोकेशनवर पोहोचलो आम्ही. तर एवढं सही आहे ना सकाळच्या टायमाला भाई. 6 चुम्मा. आज खरंच बघा असं वाटतं पाऊस पडणार, त्यामुळे ना फुल वेदर भरगतचा काळा ढगांनी भरलेला आहे. आणि बघा पूर्ण हे बघा मध्ये बघा असं काळं उठलं एकदम डोंगर सारखं बघा हे. ही जागा जेवढी आत्ता सुंदर आहे तेवढीच पावसात आहे. खूपच सुंदर. मी तर फर्स्ट टाइम आलो खरंच, कारण की आम्ही त्या साईडला जातो कधी पण नेहमी, बट मी या साईडला फर्स्ट टाइम आलोय आणि मला ही जागा आवडली आहे. आणि खूप लोकांनी, खूप क्रिएटर्स लोकांनी पण, आमच्या बदलापूरच्या क्रिएटर्स लोकांनी खूप रिव्हील व्हायरल पण केली आहे. सो चांगलं आहे, व्हायरल करा. बट तुमच्या सगळ्यांचे घाण तुम्हाला सांगतो, तुम्ही घाण काय करता इकडे येऊन, तुम्ही कचरा करता काय पण, फक्त तेवढंच करा, काय फेकू बिकू नका इकडे येऊन करा. काय तुम्ही इथे येत आहेत तर दारू, सिगरेट हे सगळं, हा हे सगळं पान इथे मसाला. बॉटल वगैरे खाली बॉटल इथं फेकतायत, तर हे करू नका. बिकॉज जे सुंदर जागा आहे ती खराब करतायत तुम्ही. फक्त लक्ष असू द्या की इथे घाण वगैरे करू नका. पिकनिकला येत आहे, फिरायला येत आहे, ट्रॅकला येत आहे, बघा फोटोज काढा, बसा शांत, एन्जॉय करा. एकटे जर एकटा असलात तर नका येऊ. चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो का मला.
फोटोज व्हिडिओज काढलेत ते ब्लॉग मध्ये टाकू. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? गाईस पक्षानं बोलतोय. तर गाईज मला एक गोष्ट समजत नाहीये, इथे सगळीकडे ना इथं स्टार सारखा मार्क आहे. तो कसा आहे तुम्हाला माहिती असेल कमेंट मध्ये सांगा नक्कीच. आम्ही टेन्शन मध्ये आलोय बघून. आणि आमचे पाय घसरते खाली. तर गाईज इथं बॉटल वगैरे आहे, तर तुम्ही येतात प्लीज घाण करू नका इथे. आणि जर घाण केलीच तुम्हाला हीच रिक्वेस्ट आहे की इथं घाण नका करू. घाण बस. केलीच चलो निकलते इधर से. तर पियुष कसं वाटलं इथे तुला? मस्त वाटलं. माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आणि खूप माणसं येतात गाईस बघा इकडे आमच्या रीलमुळं. बिकॉज तर गाईज आत्ता आम्ही आलोय मेन रोडला. खूप दमलोय. बघा घामाने पूर्ण शरीर भरलंय. कारण की येता जाताना फुल चाडा वगैरे आहे. तुम्ही पण थकणार ऑफकोर्स. तर व्हिडिओ इथे एंड करू. तर माझा व्हिडिओ कंटिन्यू येत राहील आता ब्लॉग माझा. नेक्स्ट टाइम भेटू. बाय बाय. टेक केअर. आय होप तुम्हाला हा ब्लॉग हर्षदचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की Like चॅनलला करा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि Share शेअर करा. करा. आणि भरपूर प्रेम द्या. अजून ब्लॉग चॅनल खूप भारी भारी ॲडव्हेंचर्स करू. आम्ही पण ट्रेकिंग करू. बाय बाय. जा जा गाईज फायनली आम्ही लोक म्हणजे हे ब्लॉग यांच्या नंतरचा सीन आहे. बिहाइंड द सीन समजा. भाई कसं दमला की नाही करू हार्ड दमला ना गाईज. घाम बघा घाम. तो मिलते जल्दी नेक्स्ट ब्लॉग में. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये हर्षदच्या. आय होप हा मला परत आणू शकतो. गाईज चला भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये, नवीन प्लेस मध्ये. तब तक बाय बाय. टेक केअर.